यानंतर पावसाची बातमी पाहूया। जून महिन्यात कोकणात जोरदार पाऊस झाला। या पावसाने अवघं कोकण हिरवगार झालं असून ठिकठिकाणी छोटे मोठे धबधबे वाहताना दिसून येत आहेत। रत्नागिरीपासून अवघ्या काहीच अंतरावर असलेला पानवलचा धबधबा देखील ओसंडून वाहू लागला असून वीकेंडला पर्यटकांची इथं मोठी गर्दीही दिसून येते। अफाट समुद्र किनारा लाभलेलं कोकण बीचेससाठी प्रसिद्ध असलं तरी तेथील पाऊसही तितकाच लोभसवाणा असतो। पावसाळ्यात अवघ्या कोकणावर हिरवी शाल पांघरलेली दिसून येते। या हिरवाईत लक्ष वेधून घेतात ते पांढरे शुभ्र फेसाळणारे धबधबे। कोकणातल्या ठिकठिकाणी दिसणारे हे धबधबे म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते। दर वीकेंडला कोकणातल्या या धबधब्यांवर गर्दी होत असते। गेल्या 8 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानं रत्नागिरीजवळचा पानवल धबधबा वाहू लागलाय। डोंगराच्या कडेकपारीतून फेसाळणारं पानवलचं पाणी पाहून कोणालाही त्यात चिंब भिजण्याचा मोह होतो आणि पर्यटकांची पावलं आपोआपच तिथे वळतात। आम्ही मुंबईवरून आलो आहोत। इथे खास धबधब्याखाली भिजण्यासाठी म्हणून आम्ही इथे येतो दरवर्षी आणि स्पेसिफिकली खूप 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 मज्जा केली आतापर्यंत। आम्ही तासनतास धबधब्याखाली बसलोय आम्ही आणि खूप 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 फ्रेश वाटतं इथे आल्यानंतर आम्हाला। खरोखर एन्जॉय करतोय। आणि हा जो पानवलचा धबधबा आहे या ठिकाणी प्रत्येक माणूस, कारण का हा पूर्ण रिस्क फ्री, म्हणजे याच्यात कोणताही धोका नाहीये। हा धबधबा असा किती पाऊस पडला तरी किती इथे आंघोळ करा, किती मजा करा, कोणताही त्रास नाही। आम्ही पूर्ण मंडळी आहे, आमचा पूर्ण ग्रुप आलेला आहे आणि पावसाळ्यात आम्ही जवळ आठवड्यातून एकदा येतो आणि खूप खूप एन्जॉय करतो। 100 मीटरवरून कोसळणारा हा धबधबा अतिशय सुरक्षित मानला जातो। त्यामुळे फॅमिली पिकनिकसाठीही त्याला पसंती दिली जाते। एकाच मुख्य धबधब्याच्या प्रवाहातून 2 वेगवेगळे पाणी प्रवाह तयार झाल्यानं इथं 3 धबधबे पाहायला मिळतात। रत्नागिरी शहरापासून 20 ते 25 किलोमीटरवर असणारा हा धबधबा वीकेंडसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो। कोसळणारा फेसाळणारा खऱ्या अर्थानं निसर्गाच्या अमृतधारा, थेंब थेंब सांडे अंगावर, खऱ्या अर्थानं रोमांच हा निसर्गाचा। कॅमेरामन सुदीप जाधव सोबत मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।